नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे। आणि त्यामध्ये अश्विन आणि प्रियाने त्यांच्या लग्नासाठी मोठा डाव रचून कल्पना पूर्णाजी प्रताप यांना तयार करून गुपचूप रविराजला न सांगता जेव्हा आता प्रिया आणि अश्विनच्या लग्नाची आता सगळेजण प्रतिमा करून परवानगी मिळवतात आणि आता प्रतिमा सुद्धा रविराजला न सांगता जेव्हा लग्नाला तयार होते आणि जेव्हा आता लग्न लावण्यासाठी आता ते कोर्टामध्ये जातात आणि कोर्ट मॅरेज करून कुणालाही न कळता लवकरात लवकर अश्विन आणि प्रियाला लग्न करून घरी घेऊन आता येण्याचा यांचा जो प्लान असतो तो आता करडी नजर ठेवलेली सायली आता यांचे हे सगळे मनसोबे कसे धुळीला मिळवते। मोक्याच्या वेळी अर्जुनला फोन करून कोर्टात बोलावतात समोरचा तो भयानक दृश्याचा नजारा बघून आगीत तेल ओतून आता अर्जुन एकच मोठी आयडिया करून रविराजला फोन करून घडलेली जेव्हा सगळी हकीकत सांगतो तेव्हा आता वाऱ्याच्या वेगाने पळत येऊन रविराज आता भर कोर्टात कसा प्रिया आणि अश्विनच्या लग्नाचा आता नाश करतात आणि प्रियाला भरपटतच घरी घेऊन येत आता प्रियाला कोणती रविराज भयानक शिक्षा देतो आणि प्रिया अश्विनचे लग्न मोक्याच्या वेळी येऊन रविराज कसे थांबवतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता अश्विन आणि कल्पना पूर्णाजी प्रतापने इकडे घरामध्ये सायली आणि कुणालाही काहीही कळू न देता प्रतिमाच्या घरी जाऊन प्रियाच्या लग्नासाठी परवानगी आणण्यासाठी तयारी केलेली असते। इकडे आता कल्पनाने तर शगुन सुद्धा मागवलेला असतो आणि कल्पना म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे प्रतिमा या लग्नाला तयार होईल आणि त्यासाठी मी प्रियासाठी साडीच घेऊन आणि शगुन घेऊन जाणार आहे। पण नेमकं शगुनवाला त्यावेळेस आलेला नसतो तेव्हा आता वाट बघण्यात काहीच अर्थ नाही असे म्हणत आता पूर्णाजी तिच्याकडची साडी घेऊन आता ती साडी प्रियाला देण्यासाठी सगळ्यांसोबत निघालेली असते। इकडे आता सायलीची त्यांच्यावर नजरच असते आणि अगोदर अश्विन हा पुढे जातो। अश्विन आता त्या लग्नाच्या त्या ड्रेसमध्ये पुढे गेलेला बघून मात्र आता सायलीला संशय येतो। आता अश्विन पाठोपाठ पूर्णाजी प्रताप कल्पना हे देखील निघतात। सायली त्यांना विचारते का हो आई कुठे निघाल्यात, तर आता कल्पना म्हणते तुला काय करायचं, जरा आम्ही आमच्या मैत्रिणीच्या फंक्शनमध्ये चाललो, एक मैत्रिणीच लग्न आहे तर असे म्हणत सगळेजण तेथून निघून जातात। इकडे मात्र आता सायलीला काय करावे नि काय नाही कळत नसते। तेवढ्या इकडे सगळेजण गेल्यानंतर आता तू शगुन घेऊन शगुनवाला त्या ॲड्रेसवर तिथे येतो पण नेमकं आता तिथून सगळे गेल्यामुळे सगळा घोटाळा झालेला असतो, गडबड झालेली असते। सायली आता ते सगळं मिठाईचे बॉक्स, मिठाई आणि आता साडी आणि ते सगळं शगुन बघत त्या डिलिव्हरी माणसाला विचारते की हे सगळं काय आहे, पत्ता इथलाच आहे ना। तो माणूस म्हणतो हो आणि सायली जेव्हा पत्ता बघायला जाते तेव्हा त्या माणूस पाणी पिण्यासाठी जो त्याने ग्लास धरलेला असतो तोच ग्लास त्या पत्त्यावरती सांडतो आणि तो पत्ता पुसतो आणि तो माणूस आता निघून जातो। इकडे आता त्या शगुनच्या टोपलीवरती एक नंबर असतो। सायली त्या नंबरवर कॉल करते तेव्हा तो माणूस पुन्हा एकदा ॲड्रेस चेक करतो। सायली म्हणते बघा ना हो, आमच्या घरी हे जे पार्सल आले ते चुकीच्या ॲड्रेसवर आलं का, पुन्हा एकदा खात्री करा। तो मुलगा बघतो आणि म्हणतो की आता हे पार्सल आम्हाला रविराज किल्लेदाराच्या घरी पाठवायचं सांगितलंय, आमचा माणूस येऊन तो घेऊन जाईलच। आणि ते ऐकताच आता लगेचच सायलीला सगळं सत्य समजलेलं असतं आणि नक्कीच रविराज म्हणजे प्रतिभाच्या घरी काहीतरी लग्नाची गडबड चालल्याचे आता सायलीला समजते। इकडे आता प्रताप, कल्पना आणि अश सगळेजण आता प्रतिमाच्या घरी आलेले असतात। प्रतिमाच्या घरी येतात आता सगळेजण आता सोप्यावरती बसतात। प्रतिमा त्यांचे स्वागत करते। प्रिया म्हणते की आई तू यांच्यासाठी काही खायला घेऊन ये ना। प्रतिमा आतमध्ये जाताच इकडे आता प्रिया ही पूर्ण आजी प्रताप आणि कल्पनाला नाटक करत म्हणते की मला वाटते की आता हे लग्न होऊ शकत नाही। सगळ्यांना काळजी वाटून राहिलेली असते पण प्रिया म्हणते की कारण त्याचं काय आहे ना, बाबांचा राग एवढा उभाळून आलेला आहे की हे तर सोडाच, पण तुम्हाला त्यांनी बघितलं ना तरी देखील ते काय बोलतील आणि काय नाही सांगता येत नाही। लग्नाचा विषय तर बाजूलाच राहिला तेव्हा मला वाटतं की माझं अश्विन सोबत या जन्मात लग्न होणार नाही। पूर्णाची आणि कल्पना आता पुन्हा प्रियाला समजावतात। प्रिया म्हणते की यातून जर आपण कुणालाही न सांगता, म्हणजे माझ्या आईबाबांना न सांगता जर हे लग्न केलं तरच हे खरं आहे, पण याला आता पूर्णाजी आणि कल्पनाचा होकार नसतो। कल्पना म्हणते की नाही मलाही असं अजिबात पटत नाही आणि प्रतिमाला न सांगता तुझं लग्न कसं लावायचं, एवढी मोठी गोष्ट त्यांच्यापासून लपून ठेवून तुझं लग्न लावायचं हे आम्हाला बरोबर वाटत नाही। तेव्हा आता पूर्णाजी म्हणते हे बघ प्रिया, मी प्रतिमाला चांगलं ओळखते, मी प्रतिमाला तयार करते, फार तर आपण प्रतिमाशी बोलू आणि मग रविराजला लग्न झाल्यानंतर सांगू, त्यासाठी मला प्रतिमाला तर बोलून घेऊ दे। तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि त्यानंतर मात्र पूर्णाजी प्रतिमाकडे आता प्रियाचा हात अश्विनसाठी मागते आणि मला अश्विन सोबत प्रियाच लग्न लावायचंय, तेव्हा तुझी परवानगी हवी। ते ऐकताच आता
इकडे प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि लगेच आता प्रतिमा ही अश्विनकडे बघते तर अश्विन हा सगळ्याच बाबतीत गुणांनी चांगला असल्यामुळे प्रतिमाला आता मनातून आनंद तर झालेलाच असतो। प्रतिमा पूर्णाजी, अगं जर तू ही मला बातमी सांगतेस तर माझ्या प्रियासाठी एवढा चांगला नवरदेव कुठे भेटल मला तू सांग ना, आणि जर तुझी इच्छा असेल तर मी या लग्नासाठी तयार आहे। ते ऐकताच आता मात्र इकडे कल्पना, पूर्णाजी आणि अश्विन याला खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात आता कल्पना म्हणते की पण प्रतिमा, एक प्रॉब्लेम आहे ग, मला माहिती रविराज कदाचित या लग्नाला परवानगी देणार नाहीत आणि मला वाटतंय की आपण लग्न करून त्यानंतर रविराजांना सांगितलेलं बरं, कारण जर रविराजांना अगोदर कळलं तर या लग्नाला ते कधीच मान्यता देणार नाही आणि मग हे लग्न होणार नाही। तेव्हा आता प्रतिभाला मोठा धक्का बसतो। प्रतिभा म्हणते, काय रविराजांच्या शिवाय लग्न जन्मदाते वडील आहेत ते कल्पना, तुला काही कळतंय का? आणि प्रियाला त्यांनी सांभाळले, जर त्यांच्या परवानगीशिवाय हे लग्न लागलं तर कसं होईल आणि लग्न तरी कसं लागेल आयुष्यभर, ते मला माफ करणार नाही। त्यानंतर पुन्हा आता पूर्णा आजी आई प्रतिमाला समजावते, म्हणते की अगं प्रतिमा, एक गोष्ट तू लक्षात घे ना, रविराजला आत्ताही राग आहे आणि लग्न केल्यानंतर सुद्धा त्यांना राग येईल, पण एका दृष्टीने त्यांच्या मनाला सुद्धा बरं वाटेल, कारण आतापर्यंत प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाची किती फरफट झाली बघितलंस ना तू, आणि रविराजांना सुद्धा किती मानसिक त्रास झालाय। अश्विन सुद्धा रविराजांना चांगलाच माहिती आहे, माझा अश्विन डॉक्टर आहे, सगळा गुण संपन्न आहे, थोडे दिवस रविराजांचा राग राहील, पण मला खात्री आहे प्रतिमा, त्यांचा राग सुद्धा लवकरच तू शांत करशील आणि ते प्रियाला माफ करशील। करेन, पण आता जर त्यांना सांगितलं तर मग पुढचं हे कार्य होणार नाही। प्रतिमाला आता पूर्णाजीच म्हणणं पडत आणि पूर्ण प्रतिमा आता लग्नाला तयार होती आणि तेही रविराजला न सांगता। त्यानंतर मात्र आता इकडे सगळेजण लगेचच लग्नाची तयारी सुरू करतात। कल्पना, पूर्णा आजी म्हणतात, हे बघ प्रतिमा, आपल्याला हे लग्न गुपचूप कोर्टात जाऊन कोर्ट मॅरेज करायचे, कुणालाही न कळता, कारण इकडे अर्जुन, सायली, कुणाच्याही कानाला काही जरी संशय येऊन कळालं ना तर बातमी रविराज पर्यंत जाण्याला वेळ नाही लागणार। प्रतिमा म्हणते की खरं आहे तुमचं, आणि लगेच सगळ्यांना अंधारात ठेवून पूर्णाजी, कल्पना आणि प्रताप आता कोर्ट मॅरेज करण्यासाठी तयारी सुरू करतात। दुसऱ्याच दिवशी आता कोर्टात जाऊन प्रिया आणि अश्विनच लग्न होणार असतं। इकडे आता घरात नागराज आणि आता सुमनला देखील प्रतिमाने काहीच कळू दिलेलं नसतं। रविराज 2 दिवस बाहेरगावी गेलेला असतो, त्यातच सगळी आवरासावर करत बाहेरूनच सगळी तयारी आता सुभेदारांनी आणि प्रतिमाने केलेली असते। इकडे आता गुपचूप अश्विन आणि प्रिया पुढे जातात, तर इकडे आता प्रतिमा ही जाऊ लागतात, जिकडे सुमन प्रतिमाला बघते आणि सुमन प्रतिमाला बघताच आणि प्रियाला बघताच सुमनच्या तर काळजाचा ठोका चुकतो। सुमन म्हणते की वहिनी, कुठे चालल्या, आणि प्रिया तू तर अशी तयार झाली की तसं काय, तुझंच लग्न आहे, मी काय स्वप्नात आहे की काय? प्रतिमा आता सुमनला समजावते। प्रतिमा म्हणते की नाही, हिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये चाललोय आम्ही, तर आता सुमन म्हणते ठीक आहे, पण आता मात्र सुमनला संशय आलेला असतो। प्रतिमा आणि प्रिया तर आता निघून जातात। इकडे आता सायलीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो, कारण सगळेजण लग्नाची तयारी करून बाहेर गेलेले असतात, पण आता हुशार सायली पटकन आता एक प्लान करते आणि प्रतिमाला फोन लावते, पण प्रतिमा फोन उचलत नाही। तेव्हा आता सायली यांच्या मागावर यांचा पाठलाग करून जाते आणि अखेरीच आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात आणि सायली त्यांना बघते। चोरून लपत झपत कोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन सायली आता ते सगळं बघत असते। पूर्णाजी, प्रताप, कल्पना सगळेजण प्रिया आणि अश्विनला घेऊन तिथे आलेले असतात आणि त्याच वेळेस आता 2 साक्षीदार सह्या करण्यासाठी लागणार असतात, ते देखील अश्विननी त्याची सुद्धा व्यवस्था करून ठेवलेली असते। ते साक्षीदार सुद्धा तिथे येतात। पटकन आता सगळेजण आतमध्ये जातात आणि इकडे आता कल्पना, प्रताप म्हणतो की चला लवकर करा, काही होण्याच्या गडबड होण्याच्या आत आपल्याला हे सगळं मॅनेज केलं पाहिजे। आणि सगळेजण आता कोर्टात जाऊन रजिस्टरवर सह्या करण्यासाठी त्या कोर्ट मॅरेज ऑफिसर समोर आलेल्या असतात। सायलीला आता हे सगळं समजत आणि पटकन सायली आता अर्जुनला फोन करून ताबडतोब तिने तिथे बोलावलेलं असतं, पण जेव्हा हे जात असतात तेव्हा अर्जुन तिकडून येतो आणि त्या सगळ्यांना बघतो आणि इकडे आता प्रिया आणि अश्विनच्या लग्नाचा तो सगळा सिनेमा सायली आता अर्जुनला सांगते आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो। आपल्याला अंधारात ठेवून हे सगळं हे करत असल्याचे आता अर्जुनला समजते। त्यांच्या सगळ्यांकडे चोरून बघत अर्जुन म्हणतो की पण सायली, यामध्ये रविराज तुला कुठे दिसत नाही ग? तर आता सायली म्हणते बरोबर आहे, रविराज काकांना सुद्धा यांनी सांगितलं नाही काय? तर आता अर्जुन म्हणतो हो, आणि पटकन आता अर्जुन हा रविराजला कॉल करतो। रविराज आता अर्जुनचा फोन आलेला बघून फोन घेतो, तर अर्जुन आता घडलेली सगळी हकीकत आणि समोरचे सगळे दृश्य आता रविराजला सांगतो
आणि ते ऐकताच रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. प्रिया आणि अश्विन लग्न करत असल्याचे बघून आता रविराजला धक्का बसतो आणि त्याच वेळेस रविराज आता इकडे प्रतिमाला फोन करतो, पण प्रतिमा फोन उचलत नसल्याचे बघून वाऱ्याच्या वेगाने रविराज हा आता कोर्टामध्ये आलेला असतो. आणि इकडे आता सगळेजण सही करण्यासाठी त्याच ऑफिसर समोर उभे असताना पाठीमागून रविराज तिथे येतो आणि मोठ्याने तन्वी असे ओरडतो. सगळेजण रविराजकडे बघतात आणि आता ते सगळं सत्य समोर येऊन प्रिया, प्रतिमा, कल्पना सगळेजण घाबरलेले असतात. सनकन पुढे येऊन रविराज आता प्रियाच्या कानाखाली मारतो आणि पूर्णाची प्रतिमाला म्हणतो, हा काय तमाशा लावलाय तुम्ही ताबडतोब आता. प्रियाचा हात धरून रविराज प्रियाला फरफटतच घरी घेऊन येतो. कोणाशी आता रविराज काहीही बोललेला नसतो. एका सेकंदात बाजू पलटलेली असते. प्रियाच्या नशिबाने पुन्हा एकदा थट्टा मांडलेली असते आणि प्रियाच अश्विन सोबतच लग्न आगीत तेल ओतून अर्जुनने एकच फोन करून मोडलेलं असतं. तर कशी वाटली अर्जुनची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून